हॅलो गाईज, सकाळी लवकर उठला आणि आज आवरायला घेतलेलं होतं कारण आज प्रांशीची आणि माझी दोघींची पण तब्येत खराब झाली आहे. मग तिला लवकरच मी फ्रेश केलं, छान असं गोड गोड रेडी केलं. त्याच्यानंतर काम पण करायचं बाकी होतं, पण मी थोडा वेळ आराम केला आणि डायरेक्ट म्हटलं संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला स्टार्ट केला. कारण 3 दिवसापासून आमच्या इथे कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे, आणि अचानक आता वातावरण पण चेंज होईल तर थोडीशी तब्येत आजारी पडेल. आणि मी मम्मीकडे पण गेलेली होती, मग इकडचं क्लायमेट तिकडचं क्लायमेट सगळं एकत्र झालं, त्याच्यामुळे थोडीशी आमच्या दोघींची तब्येत जाम झालेली आहे. किचनवरती तर खूप पसारा पडलेला होता आवरायचं. म्हटलं आता आपल्यालाच तो पसारा आवरायला लागणार आहे. म्हटलं चला हळूहळू आवरायला घेऊ. मग इकडे म्हटलं भांडे पण घासायचे होते आणि बाबू पण मध्ये मध्ये त्रास देत होती, कारण ती जी पण चिडचिड होत होती, कारण तिला पण बरं वाटत नाही, म्हणजे तिला पण सर्दी खोकला झालेला आहे आणि मला पण. तर माझा आवाज तुम्हाला आज वेगळा येत असेल तर इग्नोर करा. त्याच्यानंतर मग मी इकडे भांडे वगैरे घासायला घेतले, सगळे भांडे घासून घेतले. त्याच्यानंतर आमच्या मॅडमचं पण मधून आवाज देणं चाललं होतं, तर ती पाणी मागत होती. मग तिला इकडे पाणी दिलं आणि तिला टी व्ही लावून दिलेला होता, कारण ती ऐकत नव्हती. तरी पण तिला बरं नसताना सुद्धा ती म्हणजे मला कामं करून देत होती, एवढं तरी बरं होतं. आणि घरामध्ये तर सगळीकडे आता दोऱ्यांचेच तोरणं लटकलेले, कारण पावसामुळे तर कपडे काय वाळत नाही. त्याच्यानंतर मग मी छान असं किचन वगैरे पण साफ करून घेतलं, भांडे वगैरे पण सर्व घासून घेतले, कारण भांडे पण खूप जमा झालेले होते. भांडे घासले, त्याच्यानंतर लादीसुद्धा पुसायला घेतलेली होती. म्हटलं लादी पुसून घेऊ, कारण आता पावसामुळे घरामध्ये माशासुद्धा येतात, तर ते काय मला आवडत नाही आणि माझा एक दिवस पण जात नाही लादी न पुसता. मग इकडे लादी वगैरे पण पुसून घेतले आणि मी पण छान अशी फ्रेश झाली. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.